तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. तुम्ही म्हणशान आता 21 वर कुठे फिरत असते. अरे आपलं फिरायचंच काम मित्रांनो. आपण तर ऑल इंडिया फिरतो. मग आज आलो तर आपण मुंबईला पाहुण्यांच्या घरी फिरण्यासाठी. मग काय ते म्हणे आपल्याला तुम्हाला दाखवतो आम्ही आमच्या विरारमध्ये असलेलं सगळ्यात खतरनाक मंदिर. म्हटलं कोणतं हो? ते म्हणे चला आज गणपती बाप्पाचं दर्शन देतो. म्हटलं चला, गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं आपलं चॅनल पण चांगलं चालू राहील. आणि गेलो होतो मी तुमच्या सर्वांसाठी आशीर्वाद मागण्यासाठी. बघा मित्रांनो, मंदिर तर असं खतरनाक होतं ना, बघून तर माझ्या मनात असं पाणी पाणी झालं. कसं विषय गंभीर, नाथ खुळा जळगा धुळा, बरोबर नाही. मग काय चला म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊ. मध्ये तर काही अलाउड नव्हतं व्हिडिओग्राफी करणं. ते समोर जे दिसतंय ना मित्रांनो, तो जीवदानी टेम्पल आहे. आपण याचा ब्लॉग सोडलेला, हाच ब्लॉग सोडण्यासाठी लेट होते कारण की टाइम नव्हता. समजून घ्या मित्रांनो, टाइम नव्हता त्यामुळे. बघा मित्रांनो, सगळ्या मोठ्या मोठ्या इमारती त्याच्या बाजूला मस्तपैकी सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर बघून कसं मनाला प्रसन्न होतं ना. कारण की कोणत्याही कामाची सुरुवात करताना माणूस पहिले देवाचं नाव घेतो. देवामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ माणूस म्हणजे गणपती बाप्पा मोरया. मग म्हटलं आपण पण ब्लॉगिंग चालू केले आणि गणपती बाप्पाचं दर्शन नाही म्हटलं विषय गंभीर आहे. पहिले मंदिराचं दर्शन बिर्शन घेतलं आणि बघितलं मंदिर तसं पाहून एक नंबर वाटलं बरं का मित्र. चला म्हटलं मोठ्या मोठ्या इमारती दाखवू. इमारती दाखवता गेलं होतं माझं विमानावरती नजर. विमान पाहिलं, म्हटलं झूम करू, पण आपला अल्ट्रा नव्हता बरं का मित्रांनो. आपला आयफोन 16 मध्ये काही कॅप्चर झालं नाही मित्रांनो. माझा डोक्यात विमान पाहिले नंतर नुसता उड्या मारत होता, ये नाचो रे नाचो. मग डोक्याला म्हटलं नाचो. मग काय निघालो होतो आम्ही घरी जाणार. भाऊ बहिणीचं नातं बघितलं का. खरं भाऊ बहीण कितीही मोठी असली तर भाऊ लहान जरी असला तर बहिणीला मार खावाच लागतो. विषय गंभीर असतो. बघा म्हटलं जाताना पुन्हा एक व्हिडिओ घेऊ मस्तपैकी. मला बघून तर एवढं अमेझिंग वाटलं ना. तुम्ही पण आल्याच नंतर विरारमध्ये आल्याच नंतर एकदा व्हिजिट करा सिद्धिविनायक टेम्पलला. रेल्वे स्टेशन पासून थोड्याच दुरीच्या वर आहे बरं का मित्रांनो. मग काय आम्ही बसलो गाडीवरती निघालो होतो घराच्या दिशेनं. घरी जात असताना म्हटलं चला बघा आपण रस्ते वगैरे काय. मुंबई आपली ड्रीम सिटी याच्यामुळेची. मुंबई म्हणजे मुंबई. मग काय लागलो होतं आम्हाला रेल्वे फाटक. मग आम्ही बघलो रेल्वेची वाट. बघा मित्रांनो, इंडियन रेल्वे म्हणजे सबसे ऊपर. मग का मित्रांनो, विषय गंभीर होता, नाथ खुळा होता, जळगा धुळा होता, चालली होती जाळगावला ट्रेन. असं होतं. मग काय निघालो आम्ही आमच्या घराच्या दिशेनं. बघा मित्रांनो, नवीन कंस्ट्रक्शन चालू आहे. आपली मनात इच्छा होती कधी होईन आपलं मुंबईमध्ये घर. साडू म्हणे होईन लवकर होईन. मग काय आलो होतो आम्ही घरी आल्याच्या नंतर माझा मुलगा तर असा इच्छित आहे ना, काय सांगू. त्या पोरीनं नुसतं त्याला दाखवलं आमच्याकडे एवढे पेन्सिल आहे. माझ्या पोरानं पुऱ्या बॅगेत भरणं चालू केलं. मग काय बहिणीचं प्रेम ते बहिणीचं प्रेमच असतं शेवटी भावावरती. मग काय तिनं पण हसत खेळत दिलं. मग हे आमचे प्रणितताईचं घर. मग तिथून आलो आम्ही आमच्या मोठ्या सालींच्या घरी. बघा मित्रांनो, हे यांचं घर आहे. इथं मस्त जेवणाचा बेत होता. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये असेच नवे ताजे तवान व्हिडिओ बघण्यासाठी. आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो कमीत कमी लाईक करा. जय हिंद जय